पुंडलिक श्री ज्ञानदेव जय जय गोपाल 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 बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल हरि हरि क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. आता सावधान राहायला सांगितलेलं आपणाला. काय सावधान? सावधान म्हणजे काय? सावधान म्हणजे काय केलं पाहिजे की सावधानपणानं देवाचं भजन केलं पाहिजे. सावधानपणानं देवाचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. आणि भजन सावधानपणानं म्हणजे काय केलं पाहिजे? सावध म्हणजे काय केलं पाहिजे? सर्व इंद्रिया सहित मजमाजे घालून चित्त रात्र दिवस नमनित उपासती. रात्र दिवस तुम्हाला काम करताना देवाचं भजन करायची काय अडचण नाहीये. राम म्हणायला काय अडचण नाही. हातामध्ये काम, बोलू नका, हातामध्ये काम आणि तोंडामध्ये राम. काय केलं पाहिजे? हातामध्ये काम. कोणतंही काम तुमच्या ज्या वाट्याला जी कर्म आलेला आहे. हा ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणला पण कर्म करावे चांगो हा निरोप माझा. ज्ञानोबा काय म्हणले? कर्म कसं करायचं आहे? चांगलं कर्म करा, चांगलं बोला, चांगलं खावा. आता खाण्यामध्ये बी प्रकार आहेत. लक्षात आलं का? खाण्यामध्ये प्रकार आहेत. पेण्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. काय खावं हे पा अजून फुलाला अवकाश आहे. कुणी गडबड करू नका, कुणी उठायचा प्रयत्न करू नका. जाग्यावर सगळ्यांना फुलं मिळतील आणि शांततेत सगळा कार्यक्रम करायचा आहे. आतापर्यंत माझी सर्वांना विनंती, आतापर्यंत तुम्ही जेवढी शांतता ठेवली तेवढी शांतता कार्यकर्त्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आपण सर्वांना वर्तन ठेवलं पाहिजे. जिथं असेल जागा तिथं बसलं पाहिजे. कालवा वगैरे न करता शांततेत कार्यक्रम करा. आपण आणि फुलं ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं जातील, फुलं उधळण करायच्या टायमाला ज्या वेळेला सांगितलं जातील त्यावेळेला आपण आपली फुलं ताटामध्ये द्यायची आहेत. कुणी उधळायच्या भानगडीत करायचं नाही. परत आपणाला इथं भोजन करायचं आहे. ते पसंतमध्ये पायाखाली तुडवले जातात. शांततेत सगळा कार्यक्रम करा. आतापर्यंत तुम्ही जेवढी शांतता पाळली त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुढचाही कार्यक्रम आपणाला फुलाचा अभंग होणार आहे. अजून थोडस फार तर काहीतरी अजून तुम्हाला काय मला वाढता आलं तर मी वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. तेवढं घ्या पदरात. आता पुढल्या वर्षी आपण हे आता 376वे पुण्य बीज करतोय. त्याच्या पुढची जी आहे 97 येणार आहे. आता 97ला बी तुकाराम महाराजाकडे आम्हाला विनंती करा की आम्हाला मंदिरात याची ताकद द्या, आमची बुद्धी चांगली ठेवा, आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या
आणि आमचं शरीर आरोग्य चांगलं ठेवा ही त्यांच्याकडे विनंती करायची आहे. लक्षात घ्या, आपण शांततेत सगळं कार्यक्रम करायचे आहेत आणि शांतता आपण पाळायची आहे. आता कालवा होतो कशात लक्षात घ्या, जनावरांमध्ये कालवा होतो, जनावरांमध्ये, आणि त्यातल्या त्यात शेळीमध्ये जास्त कालवा होतो. वलं दिसलं की शेळी जिकडे तिकडे पळती जास्त, वलं दिसलं की, आणि ती काय करते, शेंडा फक्त खुडती, खायचं राहिलंच, चव राहिली. शेळी ऊसाची चवी गाळी, माझ्याकडे प्रमाण आहेत, प्रमाण असले तर मी बोलतो, नाही तर बोलत नाही. शेळी काय करते, नुसता ऊसाचा पाला खाते. आता पाल्यात रस आहे का ऊसात रस आहे? कशात रस आहे? पाल्यात. पाल्यात आहे का? हा, लक्षात घ्या, आपण ऊस खाल्ला पाहिजे, आपला कालवा नाही. आपला विषय काय होता, काय खावं काय प्या